अमरावती शहरात अंमली पदार्थाच्या विरोधात राबविण्यात येत असलेल्या झिरो टॉलरन्स पॉलिसी अंतर्गत पोलीस स्टेशन राजापेठच्या पथकाने एका मोठ्या आंतरराज्य ड्रग्ज तस्करांच्या जाळाला सुरुंग लावला आहे. एमडी ड्रग्जचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुख्य सूत्रधाराला राजस्थानमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस स्टेशन राजापेठ हद्दीत 1 ऑगस्ट रोजी केलेल्या धडक कारवाईत पोलिसांनी साहिल मेहरा राहणार अकोली रोड अमरावती याला ताब्यात घेतले होते. त्याच्या झडतीत व चौकशीत 277 ग्रॅम मॅफेड्रॉन एमडी पावडर 41,55,000 रुपये, 4 चाकी वाहन अंदाजे किंमत 10 लाख रुपये, 2 ॲपल मोबाईल फोन अंदाजे किंमत 1,70,000 रुपये, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व इतर साहित्य असा एकूण 53,29,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासादरम्यान मुख्य आरोपीने हा अंमली पदार्थ राजस्थानवरून मागविल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक राजस्थानमध्ये रवाना झाले. अथक परिश्रम, वेषांतर आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने पथकाने आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार रामनिवास बिश्नोई वय 22 वर्ष राहणार डोंगरवा तहसील बागोळा जिल्हा जालोर राजस्थान यास जालोर येथून जेरबंद केले. या कारवाईमुळे अमरावती शहरातील ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला असून पोलीस पुढील कसून तपास करीत आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.